श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज होता नवीन वर्षाचा पहिला दिवस जो की होता गुरुवार। मग काय स्वामींची छान अशी पूजा केली आणि साचीला आज सुट्टी असल्यामुळे तिला म्हटलं एक माळ जप कर आणि छान असं उंबरठा पूजन पण करून टाकलं। तर सकाळी सकाळी ना सगळी पूजा कामं पटापट करून ना खूप छान दिवस गेला आजचा। सगळी कामं पटापट करून गेलो आम्ही डान्स क्लासला। समाजाचा मेळावा असल्यामुळे तिथे आम्ही डान्स मध्ये पार्टिसिपेट केलं होतं। ते करून आले आणि लगेच बसले मशीनवर ब्लाऊज शिवायला, कारण की खूप ब्लाऊज ना पेंडिंग होते माझे। आणखीन संक्रांत पण जवळ येत होती, तर मग आणखीन ब्लाऊज येणार होते, म्हणून जसा वेळ मिळाला तसा मग मी ब्लाऊज स्टिच करत होते। डान्स करायचं वेळ ठरल्यामुळे ना जास्त दिवस पण नव्हते, मग आम्ही दुपारला आणि सायंकाळला असं करून प्रॅक्टिस करत होतो, त्यामुळे मला स्टिचला बिलकुल वेळ मिळत नव्हता। मग मी सायंकाळची ते देवाबत्ती वगैरे करून टाकली आणि या दोघांचं माहिती नाही काय चालू होतं, तर टिंकू भैया असं काहीतरी ते दोघं जण म्हणत होते। आणि तितक्यात आईचा कॉल आला की इकडेच आपण हॅपी न्यू इयर करू, इकडे जेवण करायला या। तर मी म्हटलं की मला जायचं आहे क्लासला। तर आई म्हणाली की तुम्ही या, आम्ही स्वयंपाक करून ठेवतो। मग इथे या तिघा जणांचं काहीतरी चालू होतं डिसाईड की हा केक घ्यायचा तो केक घ्यायचा। म्हटलं कोणता पण केक घ्या, पण घ्या आणि चला लवकर। मग गेलो आम्ही आईच्या घरी आणि हा आहे आमचा सिम्बा। याचं माहिती नाही गेट खोलला की आत बाहेर असं राऊंड राऊंड मारणं नेहमीच, आजचीच गोष्ट नाही, नेहमी कधी पण जा। तर आणि ह्या छोट्या छोट्या फिश, आणि ही आहे माझ्या आईची आई, चंद्रपूरला राहते, ऑपरेशन झालं होतं तर थोडंसं चेंज म्हणून आली होती आईकडे। इथे दुर्गानी मस्तपैकी पनीरची भाजी गाजरचा हलवा करून ठेवला होता। खूप लवकर स्वयंपाक केला होता की मला जायचं होतं तर, आणि दोघी जणी पण पोळ्या करायला लागल्या होत्या की फटाफट झालं पाहिजे। मी म्हटलं असू दे मी जेवण करते आणि जाते। तर मग मी पटापट जेवण केलं, दुर्गाने मला ताट करून दिलं आणि मी गेले आणि घरी आले तर लॉकच लावून होते। यांनी यायचेच होते कारण की गाडी मी घेऊन गेली होती आणि हे पायदळ येणार होते। मग फोन केले तर मग यांनी आले आणि मी बसून राहिले आणि येताना छान असा मला केक घेऊन आले।